नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी.एड सी.ई.टी. भरती 2026 करता अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारताचे मिसाईल मॅन म्हणून पर्याय क्रमांक ए डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. म्हणून याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी सोलापूर. प्रश्न तिसरा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष पर्याय क्रमांक सी उपराष्ट्रपती असतात. प्रश्न क्रमांक 4, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना पर्याय क्रमांक सी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. पुढचा प्रश्न, राज्यघटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते? तर राज्यघटनेचा आत्मा पर्याय क्रमांक डी कलम 32 या कलमाला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक बी शेकरू. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग पर्याय क्रमांक डी अरवली हे आहे. प्रश्न क्रमांक 9, व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्कर्वी. प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर चले जाव ही चळवळ 1942 मध्ये सुरू झालेली आहे. प्रश्न 11, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पर्याय क्रमांक बी आसाम या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, कोणाच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो? तर या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण दिन विचारलेला आहे. शिक्षक दिन वेगळा आणि राष्ट्रीय शिक्षण दिन वेगळा. तर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. पर्याय क्रमांक सी. तर शिक्षक दिन हा डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13, मूलभूत हक्कांचे रक्षणकर्ता कोणास मानले जाते? तर मूलभूत हक्कांचे रक्षणकर्ता पर्याय क्रमांक बी सर्वोच्च न्यायालयास मानले जाते. सर्व हे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असणार आहेत. प्रश्न क्रमांक 14, भारतातील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर पर्याय क्रमांक ए पन्ना. भारतातील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पन्ना आहे. पुढचा प्रश्न, कम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर पर्याय क्रमांक सी चार्ल्स बॅबेज. कम्प्युटरचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. प्रश्न क्रमांक 16, भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर पर्याय क्रमांक ए सरोजिनी नायडू. भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 17, आरोग्य विज्ञानाचे जनक कोणाला मानले जाते? तर पर्याय क्रमांक बी सुश्रुत.
आरोग्य विज्ञानाचे जनक सुश्रुत यांना मानले जाते? संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजेच UNOची स्थापना कधी झाली आहे? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए 24 ऑक्टोबर 1945ला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली आहे. पुढील प्रश्न, लोकायुक्त हे पद निर्माण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र. लोकायुक्त हे पद निर्माण करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? तर पर्याय क्रमांक सी बंगळुरू. भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळुरू या शहराला म्हणतात. पुढील प्रश्न, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक बी बुलढाणा. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे म्हणजेच पर्याय क्रमांक बी विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर पर्याय क्रमांक डी रासबिहारी बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली होती. तर याचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या खंडाला पांढरा खंड असे म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक सी अंटार्क्टिका. अंटार्क्टिका या खंडाला पांढरा खंड असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? तर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू पर्याय क्रमांक डी कर्णम मल्लेश्वरी ही आहे. नंतरचा प्रश्न, माय लाईफ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? माय लाईफ हे बिल क्लिंटन यांचे आत्मचरित्र आहे. पर्याय क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. नंतरचा प्रश्न, कोरोना म्हणजे कोविड-19ची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? तर कोरोनाची सुरुवात ही पर्याय क्रमांक सी वुहान या शहरातून झाली आहे. पुढील प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक बी 5 जून. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29, ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर अभिनव बिंद्रा म्हणजेच पर्याय क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा आहे. लास्टचा प्रश्न, संगणकाचा मेंदू म्हणजे ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कोणास म्हणतात? तर पर्याय क्रमांक सी CPU. संगणकाचा मेंदू CPUला म्हटले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.